नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे। मित्रांनो, मार्च महिन्याची पेन्शन लाभार्थ्यांना मिळालेले आहे, तर काही लाभार्थ्यांना मिळालेले नाही। तर मग आपल्याला हे पेन्शन मिळाले किंवा नाही तर त्याचे स्टेटस आपण चेक करू शकतो घरबसल्या, तेही एका मिनिटात। मग आता यामध्ये नवीन बदल करण्यात आलेला आहे, नवीन ऑप्शन आलेला आहे वेबसाईटवर। तर काय ऑप्शन आहे, कशा पद्धतीने बघायचं त्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। प्रथम आपण sasmahait.org या वेबसाईटवर आलो। ही संजय गांधी निराधार अनुदान योजनेची वेबसाईट आहे। तर मित्रांनो, या वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला खाली या ठिकाणी माहिती दिसते की लाभार्थी स्थिती आणि नवीन जो ऑप्शन आला आहे ते आहे स्थिती पहा। तर सर्वप्रथम आपण लाभार्थी स्थिती बघत होतो, त्यामध्ये आपल्याला सर्व काही माहिती डिटेलमध्ये दिल्या जात होती। पण आता लाभार्थी स्थितीला OTP वगैरे लागत होता, तर आता आपल्याला OTPची गरज नाही। स्थिती बघण्यासाठी आता फक्त आपला ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे। मग अनेक बांधवांकडे हा ॲप्लिकेशन नंबर नसेल तर आपण लाभार्थी स्थिती या ऑप्शनवर जायचं आहे, त्याला क्लिक करायचं आहे आणि नो युअर रजिस्ट्रेशन नंबरला क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी बघा, आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि आपला ॲप्लिकेशन नंबर आपण या ठिकाणी काढून घ्यायचा आहे। ज्या ठिकाणी आपलं रजिस्टर केलेलं असतो त्या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर असतो, त्या याच्यावर नंतर जो रजिस्टर नंबर असतो तो ॲप्लिकेशन नंबर म्हणून वापरायचा आहे। परत आपण बाहेर यायचं आहे आणि स्थिती पहा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। स्थिती पहा ऑप्शनला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला दिसेल, या ठिकाणी बेनिफिशरी स्टेटस ट्रॅक ऑन असं दिसत आहे। त्या ठिकाणी बघा, स्कीम नेम, ॲप्लिकेशन नेम। मग स्कीम नेम आपल्याला निवडायचं आहे। स्कीम नेम निवडण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, त्या ठिकाणी बघा दोन स्कीम दिसतात, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ राज्य निवृत्तीवेतन योजना। मग आपली कोणत्या योजनेत आहे, आपण संजय गांधी असेल तर संजय गांधी, श्रावणबाळ योजनेत असेल तर श्रावणबाळ योजनेचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। सिलेक्ट केल्यानंतर आपण ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे आणि ॲप्लिकेशन नंबर टाकल्यानंतर अशा पद्धतीने आपली सर्व माहिती येईल। या ठिकाणी बघा, स्कीम नेम, ॲप्लिकेशन नेम अशा पद्धतीची माहिती, सर्व काही माहिती आलेली आहे आणि ॲप्लिकेशन स्टेटस या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। या ठिकाणी आपलं नाव असेल आणि स्टेटस ॲप्लिकेशन या ठिकाणी दिसत आहे आणि इस्टिमेट टाइम ऑफ डिसबर्सल म्हणजे आपल्याला पैसे कधी मिळालेले आहे, तर या ठिकाणी 7 दिवसाआधी आपल्याला हे पैसे मिळालेले आहे। या ठिकाणी बघा, ॲप्लिकेशन सबमिशन, आधार ऑथेंटिकेशन आहे, पूर्ण आहे, अशी ग्रीन टिक आपली यायला पाहिजेत। मार्च पेमेंट प्रोसेस कधी पेमेंट झालं आहे, तर 14 मार्च 2026ला या लाभार्थ्यांना हे पेमेंट मिळालेलं आहे। तर मग मार्च महिन्याचं बघा, मार्च MER पेमेंट प्रोसेस म्हणजे मार्च महिन्याचं पेमेंट प्रोसेस झालेलं आहे। मग तुम्ही अशा पद्धतीने, तुम्हाला जर पैसे मिळाले नसतील आणि या ठिकाणी तुम्हाला समजत नसेल कोणत्या खात्यात जमा झालेलं आहे, काही लाभार्थ्यांना तहसील कार्यालयात गेल्यानंतर सांगितलं जात आहे की आमच्या इथनं पेमेंट झालेलं आहे। तर मग झालं किंवा नाही हे बघायचं असेल तर आपण अशा पद्धतीने, सोप्या पद्धतीने आता नवीन ऑप्शन आलेला आहे, त्या ठिकाणी बघू शकता। OTPची आवश्यकता नाही ना, कशाची आवश्यकता नाही, फक्त स्थिती पहा मध्ये क्लिक करायचं आहे आणि आपली स्थिती स्टेटस चेक करायचं आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने नवीन आता ऑप्शन या वेबसाईटवर आलेला आहे। जर तुम्हाला या ठिकाणी बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता, चेक करू शकता। तुम्हाला अशा पद्धतीने ही महत्त्वाची अपडेट होती। जास्तीत जास्त निराधार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे सर्वांना या ठिकाणी माहिती मिळेल। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।